आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी। अंबरनाथच्या चिखलोली परिसरात एमआयडीसीच्या हलगर्जीपणामुळे एका इसमाचा अपघाती मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली। ऑर्चिड स्क्वेअर सोसायटीत राहणारे पारसनंद पाल हे सकाळच्या सुमारास उल्हासनगरला जात असताना जांभूळ फाटा रोडवर ही दुर्दैवी घटना घडली। पारसनंद पाल आपल्या मुलासोबत दुचाकीवरून जात असताना मागून येणाऱ्या एका भरधाव विटाने भरलेल्या ट्रकने धडक दिल्यामुळे हा अपघात घडला असून यामध्ये पारसनंद पाल यांचा जागीच मृत्यू झालाय, तर त्यांचा मुलगा गंभीररित्या जखमी झालाय। दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून शवविच्छेदनासाठी उल्हासनगरच्या मध्यवर्ती शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले, तर पारसनंद यांच्या मुलावरही उपचार सुरू आहेत। असे अपघात या रोडवर नेहमीच होत असून याला एमआयडीसीचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा स्थानिकांचा रोष आहे। जांभूळ फाटा रोडवर एमआयडीसीचा बंद पडलेल्या पाईपलाईनच्या एअरवॉलमुळे अनेकदा या परिसरात अपघात होत आहेत। स्थानिक नागरिकांनी अनेकदा या संदर्भात तक्रारी केल्यानंतरही केवळ प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे अपघात घडत असून यामध्ये निष्पाप नागरिकांचा नाहक बळी जात असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे। आजचा जो अपघात झालेला आहे तो इकडचा स्थानिक रहिवासी आहे। ऑर्चिड स्क्वेअरमध्ये या ठिकाणी तो सध्या वास्तव्यास रहिवासी आहे आणि त्याचं नाव आहे पारसनाथ पाल आणि त्याचं मोबाईल रिपेअरिंगचं दुकान आहे। ते बाप बेटे म्हणजे मुलगा आणि वडील असे दोघेजण दुकानामध्ये चालले होते। तर ॲक्च्युअलमध्ये ह्या ठिकाणी असा विषय आहे की नगरपालिका प्रशासन आणि एमआयडीसी यांच्या दोघांच्या हलगर्जीपणामुळे किंवा यांच्या चुकीमुळे या ठिकाणी महिन्यातून एक तरी ॲक्सिडेंट होतो आहे आणि सध्याची स्थिती अशी आहे की जे पारसनाथ पाल जी व्यक्ती आहे ती ऑन दी स्पॉट जागेवर ते गेलेले आहे असे लोकांचं म्हणणं आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता मागे डिवायडर म्हणजे काय एमआयडीसी जी बंद पाईपलाईन आहे तिचा एअरवॉल आहे। कितीतरी वेळा आम्ही संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली का हा एअरवॉल काढून अपघात होणार नाही, एअरवॉल लवकरात लवकर काढण्यात यावा, तरी एमआयडीसी कुठल्याही प्रकारचं याच्यामध्ये किंवा संबंधित अधिकारी लक्ष देत नाहीत। आणि तसंच नगरपालिकेचा जो आपला हा जो रोड आहे हा रोडसुद्धा एक साईडला खचलेला आहे। रोड खचलेला असल्यामुळे बाईक लगेच स्लिप होते आणि ह्या ठिकाणी त्यामुळे खूप अपघात होतात। तर आपल्या माध्यमातून जर कुठेतरी ह्या गोष्टीला आळा बसला किंवा त्यांना चाप बसवला पाहिजे आणि लवकरात लवकर लोकांचा जीव घेणं थांबलं पाहिजे। आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी। आपल्या एबीडी न्यूज मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी एबीडी न्यूज मराठीला संपर्क साधा। संपादक रेश्माताई दुधाने 9765529008 आणि 9370508280।